पोलीस पाटील सत्यवान केरू दहिफळे यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त त्यांनी लिहिलेल्या महाभारत कथामृत ग्रंथाचे द्वितीय आवर्ती प्रकाशन सोहळा मोठ्या उत्सवात संपन्न झालाय। मनुष्याला रामायण खूप आवडते, परंतु त्याचे वृत्ती महाभारतासारखी आहे। हरिभक्त परायण आदिनाथ महाराज शास्त्री नेवासा तालुक्यातील सोनई गणेशवाडी या गावात समाजाला दिशा देणाऱ्या आणि संस्काराचे बीज पेरणाऱ्या पोलीस पाटील सत्यवान केरू दहिफळे यांच्या 75व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त त्यांनी लिहिलेला महाभारत कथामृत या ग्रंथाची द्वितीय आवर्ती प्रकाशन सोहळा कार्यक्रमाचे जावई सुरेश आघाव व मुलगी प्राजक्ता आघाव यांच्या वतीने एक अद्वितीय आणि प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन माऊली संकुलन येथे करण्यात आले होते। यावेळी माता पित्यांचे पूजन सोहळा संपन्न झाला। यावेळी हरिभक्त परायण आदिनाथ महाराज शास्त्री, आमदार संग्राम जगताप, जिल्हाधिकारी पंकज आशिया, साहित्यिक संजय कळमकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, अहमदनगर प्रेस क्लबचे अध्यक्ष विठ्ठल लांडगे, कौसल्याबाई दहिफळे, सुरेश आघाव, प्राजक्ता आघाव, विक्रम तांदळे, मधुसूदन सारडा, डॉक्टर गणेश बडे, डॉक्टर रंगनाथ सांगळे यांच्यासह राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील व ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। हरिभक्त परायण आदिनाथ महाराज शास्त्री म्हणाले की आपल्या वडीलधाऱ्या व्यक्तींचा गौरव करत जो सन्मान आणि कृतज्ञतेचा आदर्श ठेवला तो अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत असतो। या कार्यक्रमातून मातापित्यांचा सन्मान, संस्कार आणि सात्विक जीवनाचे महत्त्व प्रभावितपणे उलगडले असून सत्यवान दहिफळे यांनी महाभारत या ग्रंथाचे लेखन करून समाजासमोर एक आदर्श ठेवलाय। मनुष्याला रामायण खूप आवडत असते, परंतु त्याची वृत्ती महाभारतासारखी आहे। समाजामध्ये माणुसकीच सर्वश्रेष्ठ आहे। अशा कौटुंबिक कार्यक्रमातून कुटुंबातील मुलांचा परिचय होतो। हा कार्यक्रम पाहून डोळ्याचे पारणे फिटले। सासू सासरे आई वडिलांना एवढेच श्रेष्ठ असतात। सुरेश आघाव यांच्यासारखा जावई सर्वांनाच भेटावा असे ते म्हणाले। आणि दहिफळे कुटुंब, तांदळे आणि आघाव कुटुंबाच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिलेले सर्व मित्रांना, आजचा कार्यक्रम हा अण्णांचा वाढदिवस। तसं पाहिलं तर 1 जून हा सरकारी वाढदिवस म्हटलं तरी काही चुकीचं होणार नाही, कारण नुसतं महाराष्ट्रात नाही म्हणता येणार, भारतामध्ये जर म्हटलं तर 1 जूनला सगळ्यात जास्त लोकांचा वाढदिवस असतो। आणि आमच्या शासन सेवेत म्हटलं तर 1 जूनला वाढदिवस असणाऱ्यांची 31 मेला सगळ्यात जास्त लोकांची रिटायरमेंट असते। आज अण्णांचा वाढदिवस 75वा साजरा का करावा वाटलं त्याच्या मागची 2 मिनिटात मी पार्श्वभूमी विशद करेन। आमचे आप्पा म्हणजे माझे वडील 20 वर्षापूर्वी गेले। वडिलांच्या बाबतीत मला हा सोहळा आयोजित करायला चान्स मिळाला नाही। मनात रुखरुख होती। त्यानंतर आई सदैव सोबत होती, परंतु आईला ज्यावेळेस असा कुठला मोठा कार्यक्रम करायचा म्हटलं तर वडिलांच्या अनुपस्थितीमुळे आईने त्या कार्यक्रमाला कधीच हो म्हटलं नाही। तेव्हा माझी इच्छा तसं जर म्हटलं तर आतुरता राहिलेली होती। आई वडील माझे काय आणि माझ्या पत्नीचे काय, दोघांचे सेमच आहेत। जसं आई वडिलांनी प्रेम दिलं तितकंच प्रेम आमचे अण्णा आणि भाई पण देतात। म्हणून हा सोहळा आयोजित करायचं डोक्यात आलं आणि त्यासाठी जवळजवळ 1 ते 1.5 वर्षापासून आम्ही प्रयत्न करत होतो की ह्याच्याबरोबर अजून आपण काय करावं। अण्णांनी जे पुस्तक लिहिलं 1994 साली लिहिलं, त्यावेळेस कुठलंही आपलं व्हॉट्सअप मीडिया नव्हतं, ट्विटर नव्हतं, फेसबुक नव्हतं। त्यावेळेस TV सिरियलची जी मालिका होती ती मालिका पाहून पुस्तक लिहिलं आणि त्याचं 40 अध्यायांमध्ये रूपांतर केलं। ते पुस्तक त्यावेळेचं शनेश्वर देवस्थान ट्रस्टनी पब्लिश केलं होतं। आणि मग ती एक आयडिया आली माझ्या आणि प्राजक्ताच्या मनात की का ना आपण ह्या पुस्तकाची द्वितीय आवृत्ती पब्लिश करू आणि द्वितीय आवृत्ती पब्लिश करता करता आपल्याला हा सन्मान पण त्यांना देता येईल, 75वी एक अमृत महोत्सव साजरा करता येईल। म्हणून हा सगळा 1 ते 1.5 वर्षाच्या काळात पुस्तक पब्लिकेशन, त्यांचे जुने प्रिंटर ज्या ठिकाणी ते प्रिंटिंग केलं होतं 31 वर्षापूर्वी ते व संत आदिनाथ महाराज या सर्वांचे मी स्वागत करते आणि अण्णांबद्दल 2 शब्द वाचून दाखवते। अण्णांचा जन्म सन 1949 सालचा। त्यांचे प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणेशवाडी येथे झाले व त्यांचे माध्यमिक शिक्षण हे शनेश्वर विद्या मंदिर सोनई येथे झाले। त्यानंतर अण्णांनी BPEd
हे शारीरिक महाविद्यालय औरंगाबाद येथे झाले. त्यांनी सन 1994 ते 2010 पर्यंत गोनेशवाडी येथे पोलीस पाटील या पदाचे उत्कृष्ट असे काम केलेले आहे. अण्णा म्हटले की त्यांचे पांढरे कपडे आणि त्यांनी केलेली कडक इस्त्री आणि टोपी हा त्यांचा पोशाख. मी लहानपणापासूनच अण्णांना पाहिले ते आजपर्यंतचे अण्णा हे असेच. अण्णा हे 3 नंबरचे. अण्णांचे आणखी 4 भाऊ असे एकूण 5 भाऊ व 4 आत्या असा त्यांचा परिवार. त्यामुळे त्यांच्या एकत्रित घरातील कुटुंबालाच आणि त्यांच्या एकत्रित घरालाच सन 1982 मध्ये पंचवटी निवास दैफळे असे नामकरण करण्यात आलेले होते. अण्णांना मी अनुभवलेले अण्णा म्हणजे त्यांच्या हातात नेहमी संध्याकाळी एक वही असे. ते त्यावर रोज जे दिवसभरात काय झालेलं असेल त्याच्या दैनंदिन नोंदी घेत असत, हिशोब लिहित असत. त्यानंतर थोडा वेळ TV पाहणार, पुस्तक वाचणार हा त्यांचा नित्यक्रम असे. त्यानंतर लहान भाऊ याचा अभ्यास घ्यायचा हे त्यांचे नित्याचेच असे. त्यांनी त्या काळी घेतलेले हे शिक्षण तसे उच्च दर्जाचेच होते. त्यामुळे त्यांना मराठी, हिंदी, इंग्रजी या 3ही भाषा चांगल्या अवगत आहेत. त्यांना कथा, कादंबऱ्या, संवाद लेखन, त्यानंतर धार्मिक पुस्तके, राजकीय, सामाजिक घडामोडीची पुस्तके वाचण्याची खूपच आवड आहे. नगर शहरात पुस्तकांचे प्रकाशन भरल्यास अण्णा आवर्जून प्रदर्शनाला भेट देत असत व त्यातून वेगवेगळी पुस्तके खरेदी करून ती वाचूनच नंतर कपाटात ठेवत असत. अण्णांची ही आवड बघून आम्हाला देखील नवीन पुस्तके आणल्यास अण्णांना वाचायला द्यायला आवडत असे. त्यांनी आजही सर्व प्रकारचे वाहन चालवता येतात. ते ड्रायव्हिंग स्वतः करतात, पाहिजे तेथे जातात येतात. आम्ही लहान असताना अण्णा सतत आजारी असायचे. त्यामुळे त्यांना मिळालेली नोकरी सोडून दिली. त्यांच्या सततच्या आजारपणामुळे मोठा भाऊ याला शाळेत शिक्षण घेता आले नाही. त्यांची ही खंत त्याने त्याच्या व्यवसायातून सिद्ध करून दाखवली. तसेच अण्णा जेव्हा महाभारत पुस्तकाचे लेखन करत असत तेव्हा अँटेनाचे TV होते आणि अँटेनाच्या टीव्हीवर महाभारत ही मालिका जेव्हा टीव्हीवर लागली होती तेव्हा त्या अँटेनाचं वारं वगैरे जर आलं तर ते सारखं चित्र हलत असे आणि अण्णांना ती महाभारताचा भाग पाहताना अडचणी येत असत. त्यानंतर ग्रामीण भागात राहत असल्यामुळे लाईट सतत जात येत होती. त्यामुळे अण्णांना लेखन करताना अडचणी यायच्या. मळ्यात जर लाईट गेली तर अण्णा गावात जाऊन तो भाग बघत असत आणि त्या भागाचं परत घरी येऊन लेखन करत असत आणि या सर्व लेखन ते हिंदीतून मराठीत उतरत असत. अण्णांच्या महाभारत कथामृती या पुस्तकाचे पहिल्या आवृत्तीचे प्रकाशन हे 1994 मध्ये झाले. त्यानंतर महाभारत कथामृती या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीची छपाई व्हावी अशी अण्णांची इच्छा होती. अमृत महोत्सवी वर्ष आपण आज या ठिकाणी साजरे करतोय असे सत्यवानजी किरुनाथ दैफळे यांच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांचं मी प्रथमतः आगाव परिवार, दैफळे परिवार आणि तांदळे परिवाराच्या वतीने या ठिकाणी मी स्वागत करतो. आदरणीय अण्णांचं पुस्तक आणि अण्णांचं अमृत महोत्सवी वर्ष यावर आपल्याकडे भाष्य करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला प्रसिद्ध व्याख्याते संजयजी कळमकर लाभलेले आहेत. अण्णांविषयीचं ते सर्व पुढचं मार्गदर्शन करतीलच. मी त्याच्यामध्ये फार वेळ घेणार नाही. एकच गोष्ट मी तुम्हाला या ठिकाणी फक्त नम्रतेने सांगू इच्छितो. खरं म्हणजे हा कार्यक्रम ज्यांनी घडवून आणला ते जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहाय्यक सुरेशजी आगाव आणि त्यांच्या सुविद्य पत्नी प्राजक्ताताई या दोघांसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. खरं म्हणजे अण्णा काय आहेत हे आपल्याला आगाव साहेबांनी सांगितलेलं आहे. वडील गेल्यानंतर आईने त्यांच्या कार्यक्रमाला एक सार्वजनिक स्वरूपाची फार काही अशी मान्यता दिली नाही, परंतु एक आदर्श मुलगा म्हणून त्यांनी केलेली आईची सेवा आणि एक आदर्श सून म्हणून प्राजक्ताताईंनी केलेली आगाव साहेबांच्या आईची म्हणजे सासूबाईची सेवा आम्ही पाहिली. आणि त्याचबरोबर आता त्यांनी आपल्या सासऱ्यांसाठी जी कृतज्ञता व्यक्त केली म्हणजे खरं म्हणजे एक आदर्श मुलगा आणि आदर्श जावई आणि खरं म्हणजे एक आदर्श मुलगी आणि एक आदर्श सून या दोन्ही रूप या दाम्पत्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. आणि त्यांनी हा जो कार्यक्रमाचा घाट घातला आहे अशाच कार्यक्रमाची खरं तर समाजाकडून अपेक्षा आहे. आई वडिलांची जशी आपण सेवा करतो तशी सासू सासऱ्यांची जर सेवा केली तर घराघरातले वाद 100 कळमकर साहित्यिक यांनी जे महाभारताबद्दल जे शब्द सांगितले
ते मला जे सांगायचं ते त्यांनी सांगून बसलेले आहे. त्याच्यामुळे मला सांगायसारखंच काही राहिलं नाही. आणि दुसरी गोष्ट या संदर्भात जे पात्र आहे ते महाभारतामध्ये ते किती पात्र आहेत काय आहेत याची काय मला कल्पना नाही. पण त्या संदर्भात सुद्धा मला आपल्या आझाद महाराज शास्त्री यांनी विचारलं यांचे वारसदाराचे वंशावळी काय होता, तर मला नाही सांग त्याचे पाहावं लागेल विचारलं. या सुंदर कार्यक्रमाला जर सगळ्यांनी मनपूर्वक उपस्थिती दाखवली त्याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे. जय. आमदार संग्राम जगताप म्हणाले की सत्यवान दहिफळे यांनी संस्कार, विचार, धर्म म्हणून पाहिले आणि त्यांनी सत्यात उतरवले. त्यांचे विचार आपल्या सर्वांना पुढे घेऊन जायचे आहे. आई वडील हेच जीवनामध्ये सर्वश्रेष्ठ आहेत. ज्येष्ठांचे विचार समाजाला प्रेरणादायी व दिशादर्शक असतात. महाभारत या ग्रंथातून आपली संस्कृती व संस्कार युवा पिढीला नक्कीच कळेल असे ते म्हणाले. जिल्हाधिकारी पंकज आशिया म्हणाले की समाजा मूल्यावर चालत असतो. आपल्या देशाला महान संस्कृती व परंपरा लाभली आहे. तिचे जतन करण्याचे काम आपल्या सर्वांना करावे लागेल. सुरेश आघाव यांचे सासरे यांनी महाभारत ग्रंथ लिहून समाजाला इतिहासाची उजळणी करून दिली आहे असे ते म्हणाले. साहित्यिक संजय कळमकर म्हणाले की महाभारत नावाचा सुरेख ग्रंथ सत्यवान दहिफळे यांनी ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीवर बघून महाभारत ऐकून आपल्या भाषेत लिहिलाय. तो नक्कीच समाजाला आवडेल. महाभारत ग्रंथ घरात आणले तरी लोक घाबरतात, कारण घरात महाभारत सुरू होईल अशी भीती त्यांना वाटते. भावना आणि कर्तव्य यामध्ये कर्तव्य श्रेष्ठ आहे. आजही महाभारत जिवंत का आहे? कारण ते चित्र आपल्यासमोर आहे. महाभारत आपल्याला काय शिकवते तर ते जगण्याचे शिकवणे. महाभारत आपल्याला काय शिकवते तर ते जगण्याचे शिकवते. महाभारतातील काही पात्रे आपल्यात देखील आहे, म्हणून महाभारत जिवंत आहे. आपल्या धर्मामध्ये उत्सवाची मोठी सवय लागली आहे. सत्यवान दहिफळे गावातील पोलीस पाटील होते, त्यामुळे त्यांना महाभारत ग्रंथ लिहिण्यासाठी मदत नक्कीच झाली असेल असे ते म्हणाले. यावेळी शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष विठ्ठल लांडगे यांनी मनोगत व्यक्त केले. सुरेश आघाव म्हणाले की सत्यवान दहिफळे व कौसल्याबाई दहिफळे सासू सासरे यांनी आई वडिलांप्रमाणे प्रेम केले. त्यांनी लिहिलेल्या महाभारत कथामृत या ग्रंथाची द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन त्यांच्या 75व्या अमृत महोत्सवानिमित्त करण्यात आले. त्यांनी त्या काळी टीव्हीवरील महाभारत हिंदी या भाषेतून पाहून मराठीत त्यांचे लिखाण केले. यावेळी मुलगी प्राजक्त आघाव यांनी आपल्या वडिलांचा परिचय करून दिला. यावेळी सत्यवान दहिफळे यांना महाभारत ग्रंथ लिहिताना आलेल्या अडचणी व त्यावर केलेली मात याबाबत सविस्तर अनुभव सांगितले व सर्वांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुभाष कुटे, धनंजय सांगळे, आदिनाथ दहिफळे, बाळासाहेब दहिफळे, बाळासाहेब आघाव यांनी परिश्रम घेतले. व्यक्तिमत्व आदरणीय आमदार संग्राम भैया जगताप साहेब आज आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामधील एक ग्रामीण भागातून एक संस्कार घेऊन पुढे आलेलं व्यक्तिमत्व श्री सत्यवान दहिफळे साहेब यांचा आज अमृत महोत्सवी वर्षानिमित्त त्यांनी लिहिलेल्या महाभारत कथामृत या ग्रंथाचा द्वितीय आवृत्तीचा आज या ठिकाणी प्रकाशन सोहळा त्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने होत आहे. त्या कार्यक्रमाला मंचावरती उपस्थित असणारे जे आज त्यांना आशीर्वाद देण्याकरता या ठिकाणी उपस्थित झाले असे हरिभक्त परायण आदिनाथ महाराज शास्त्री, आपल्या जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष असे जिल्हाधिकारी आदरणीय डॉक्टर पंकज आशिया साहेब, त्याचप्रमाणे मंचावरती उपस्थित असणारे आजच्या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असणारे आदरणीय संजयजी कळमकर सर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष सन्मान्य अशोकरावजी सावंत साहेब, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सन्मान्य विठ्ठलरावजी लांडगे साहेब, त्याचप्रमाणे या सभागृहामध्ये उपस्थित असणारे ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट सुरेशजी लगड साहेब, ॲडव्होकेट शारदाताई लगड, त्याचप्रमाणे ममता ऑफसेटचे अरुण शेठजी जवळ, डॉक्टर सांगळे साहेब आणि ज्यांच्या आज सन्मान सोहळ्याकरता पुस्तकाच्या प्रकाशनाकरता आपल्या ज्यांचा सत्कार या ठिकाणी झाला असे दहिफळे साहेब असतील किंवा त्यांच्या सौभाग्यवती कौशल्याबाई दहिफळे असतील, त्यांना मी मनापासून त्यांच्या या अमृत महोत्सवी वर्षानिमित्तानं मनपूर्वक अशा शुभेच्छा व्यक्त करतो
आणि त्यांना निरोगी आणि उदंड आयुष्य लाभो अशी आपल्या सर्वांच्या वतीनं मी भगवंताचरणी प्रार्थना करतो. आज आता महाभारतवरती काही मला वाटत नाही फार महाराज सांगण्याची आवश्यकता आहे. सगळ्याच लोकांनी जसं आता त्या प्राजक्त वहिनीने मग सांगितलं की कसं महाभारत त्यांनी पाहिलं लिहिलं, कारण त्या काळापासून सगळे लोक आजपर्यंत पाहत आलेले. पण आज कुठंतरी ते मांडलं पाहिजे, सांगितलं पाहिजे किंवा त्यांनी जे पाहिलं ते लिहिलं पाहिजे. ह्या बाबतीमध्ये त्यांनी पुढाकार घेतला आणि त्याची आवृत्ती आज दुसरी आवृत्ती त्यांनी केलेली आहे. पण व्यक्ती आणि व्यक्तीच्या मागची विचारधारा हे आपण लक्षामध्ये घेतली पाहिजे. कारण मग ज्यावेळेला मनुष्य काय लिहितो हा देखील महत्वाचा भाग असतो. बरेच लोक लिहित असतात, काही वेगवेगळे संग्रह असतात, काव्य संग्रह असतात, वेगवेगळे विचार असतात, लिहित असतात. पण यांची महाभारत लिहिलं म्हणजे कुठेतरी त्यांच्या मनामध्ये हा एक वेगळा धर्माचा एक चांगल्या प्रकारचा मनावरती एक चांगले संस्कार असतील, धर्म असेल याच्या बाबतीमध्ये मनामध्ये फार वेगळं आदराचं स्थान असल्या कारणानं त्यांनी ते मनोरंजन न पाहता त्याला एक धर्म म्हणून पाहिलं. महाभारताचे जे सगळे देवांचे जे काही पात्र आहेत ते त्यांनी तितक्या आदराने पाहिले आणि त्यांना म्हणजे जसं पूर्वी आम्ही ऐकतो आजही की त्यावेळेला महाभारत लागलं तरी लोक त्याच्या पाया पडायचे, रामायण लागलं तर टीव्हीच्या पाया पडायचे, कारण की लोकांना त्या भावनेनं ते लोक आदराने ते पाहायचे. आज बरेच लोक त्याला काही मनोरंजन म्हणून पाहत असतात. पण दैफळे साहेबांनी या बाबतीमध्ये त्या काळापासून तर आज तागायतपर्यंत ते धर्म म्हणून, विचार म्हणून, संस्कार म्हणून हे पाहिलं आणि ते सत्यामध्ये उतरवण्याचं काम त्यांनी लिखाणाच्या माध्यमातून केलं आहे. आणि म्हणून आज त्यांचा परिचय तसा काय आमचा काय वैयक्तिक परिचय नाही. आगाव साहेबांमुळेच आम्हाला कळालं की असं असं कुठेतरी आहे. आज आपण पाहतो की अहिल्यानगर जिल्ह्यामधील नेवासा तालुक्यामध्ये विशेषतः सोनई आणि सोनई मधल्याही आपल्या गणेशवाडीमध्ये तिथं तुमचं वास्तव्य झालं, जन्म झाला, तिथंच तुम्ही पूर्ण तुमचं आयुष्य हे तिथं काढलं. आणि आज या सगळ्या त्या काळाच्या परिस्थितीमधून आजपर्यंत तुमचा एक प्रवास आणि त्याच्यातनं एक चांगल्या प्रकारे सगळी मुलं असतील, नातेवाईक असतील, नातवंड असतील इथपर्यंत हा संसार आज पुढे गेला आहे. आणि म्हणून हे सगळं पुढे जात असताना आज विचारधारा ही कळमकर सर फार महत्वाची असते की मनुष्य आपल्या जवळचा आहे का लांबचा आहे महत्वाचं नसतं, पण तो मनुष्य कुठल्या विचाराचा आहे, तो काम करत असताना ते कुठल्या विचारधारातून काम करतो हे फार महत्वाचं असतं. आणि म्हणून तशा प्रकारचं एक वेगळं उदाहरण ज्यावेळेला दैफळे साहेब तुमच्या माध्यमातून पुढे आलं, निश्चित आज जी तुमची पुढची पिढी पाहायला मिळती म्हणजे जावया मुलीच नाही, नातवंडच नाही किंवा मुलंच नाही तर जावय देखील त्याच्यात एक फार महत्वाची भाग असतो. आणि तसा जावय तुम्हाला आज आगाव साहेबाच्या रूपानं या ठिकाणी मिळाला आणि त्यांनी एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी आज आपल्या जिल्ह्यामध्ये घडून आणला. कारण त्यांची भावना ही फक्त स्वतःच्या आईवडिलापुरती नाही तर आज सासू सासरे देखील आई वडिलाच्या रूपानंच आपले आहेत. कारण आपल्या घरामध्ये जी लक्ष्मी आहे ते लक्ष्मी ज्यांची आहे तर ती दैफळे साहेबांची आहे. म्हणून आपण देखील त्या आधारानेच तितकं तुमचं कौतुक केलं पाहिजे. कारण की ती माणसं त्यांनी जवळून पाहिलेली असतात. नाही तर जावायला प्रत्येक जण मान देतोच, आता आमचा भाग सोडा, पण तुम्हाला मात्र तुम्ही त्यांना मान देतात. आता आमचं काय नाही सांगितलं बरं. राघव साहेब तुम्ही काय सांगू नका करतील साहेबांना, विरोधाचा भाग आहे आपला. पण एक दैफळे साहेबांनी जावई म्हणून मान दिलाच असेल, पण निश्चित रूपाने त्यांनी तुम्हाला सासरे न पाहता, सासू न पाहता आई वडिलाच्या रूपानं पाहिलं आणि त्याच्या माध्यमातून आज कुठंतरी एक चांगल्या रीतीनं हे सगळं काम पुढे घेऊन चाललेलं आहे. आणि म्हणून हे 75वी होणं तितकं गरजेचं असतं. कारण आज हा कार्यक्रम फक्त दैफळे परिवार किंवा तांदळे परिवार किंवा आगाव परिवारापुरता मर्यादित राहिलेला नाही. आता एक विचार तुम्ही एक समाजाला दिलेला आहे की आपल्या जसं आता लांडगे साहेबांनी सांगितलं की आई वडील हे जीवनामध्ये आपल्याला कुठतरी सर्वश्रेष्ठ असले पाहिजे आणि त्यांची सेवा, त्यांचा शब्द, त्यांची विचारधारा ही आपण पुढे घेऊन गेलो पाहिजे. आणि म्हणून तशा विचारधाराने आज कुठेतरी तुम्ही हे सगळं कार्य पुढे घेऊन चालले. आणि आजचा कार्यक्रम झाल्यानंतर आगाव साहेब जरी या कुटुंबाने दैफळे परिवाराने केला असेल, तांदळे परिवाराने केला असेल, पण आज तुम्ही जावई म्हणून जो पुढाकार घेतलाय तर निश्चित रूपानं अनेक लोक तुमच्या चांगल्या विचारधाराचा आपल्या आई वडिलापासून, सासू सासऱ्यापासून, ज्येष्ठांचा आदर करतील. आणि अशा कार्यक्रमातून मला खात्री आहे की आपल्या कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांचं आयुष्य वाढत असतं, निरोगी आयुष्य त्यांना मिळत असतं. कारण ही सगळी मंडळी येतात, फुलं घेऊन येतात, शुभेच्छा घेऊन येतात म्हणजे एक हे आशीर्वाद असतात. छोटे माणसं असतील, वयाने जर छोटे असतील तर त्यांच्या सदिच्छा असतील. संग्रामभैया जगताप इथे उपस्थित, सत्यवान केळू दैफळेजी, संजय कळमकरजी,
त्याच्यानंतर मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय व्यक्तिगण, सर्व लोक जे या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे, सर्वांचे मी स्वागत करतो. विशेष करून माझे PA श्री आगावजी यांनी मला रिक्वेस्ट केली होती की आपण एप्रिलमध्ये तो कार्यक्रम प्लॅन केला होता, पण काही कारणानिमित्त तो प्रोग्राम त्यांना पुढे प्लॅन करावा लागला. आज त्यांच्या 75 अमृत महोत्सवसुद्धा आहे आणि त्यांनी जे पुस्तक लिहिली होती महाभारतवर, तेव्हा म्हणजे त्यांच्या असं म्हणणं होतं की दुसरा काही सोर्स आपल्याकडे इंटरनेट किंवा दुसरं काही आपल्याकडे नव्हतं, तेव्हा त्यांनी TV जे एपिसोड्स आहेत ते सर्व बघून त्याच्या बेसिसवर त्यांनी ती पुस्तक तेव्हा लिहिली होती. आणि आता त्यांची सेकंड जे एडिशन आहे ते आता पब्लिश झालेलं आहे आणि त्यासाठी मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. विशेष करून आता समाजामध्ये जर आपण बघतोय की लॉज आहे आपल्याकडे, कायदे वगैरे सर्व आहे, पण समाज कोणते समाज आहे तो नॉर्म्स आणि व्हॅल्यूज जे मूल्य असतात त्याच्यावर चालतो आणि ते मूल्य आहे ते आपले जे आधीचे संस्कार आहे, आपली जी परंपरा आहे त्याच्यावर आधारित असतात. आणि महाभारत असेल, रामायण असेल, हे सर्व जे आपले जुने ट्रेडिशनचे जे ग्रंथ आहेत त्यांच्या खूप जास्त महत्त्व आहे आणि आजची जी पिढी आहे त्यांच्यापर्यंत ही सर्व गोष्टी पोहोचली पाहिजे. याच्यासाठी त्यांनी सेकंड एडिशन त्यांची पुस्तकचे पब्लिश केलेलं आहे, त्यासाठी मी त्यांना खूप खूप शुभेच्छा पण देतो. आणि त्यांनी 75 वर्ष पूर्ण केलेलं आहे, पुढच्या आयुष्यासाठी पण त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. मला या कार्यक्रमासाठी बोलवलं त्यासाठी मी धन्यवाद व्यक्त करून माझे 2 शब्द थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय साहेब. यानंतर मी विनंती करतो हरिभक्तपरायण आदिनाथ महाराज शास्त्री यांना एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजूया आपण. या सोहळ्याच्या निमित्ताने आपण आदरणीय दैफळे अण्णांना शुभेच्छा आशीर्वाद द्यावेत ही नम्र विनंती. आदरणीय पूज्य श्री सत्यवान केरू दैफळे यांचा आज अमृत महोत्सव हा सुंदर गोड असा कार्यक्रम आहे. परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो, रामलल्लाच्या चरणी प्रार्थना करतो, त्यांचा अमृत महोत्सव तर संपन्न झालायच, परंतु शताब्दी संपन्न व्हावी आणि त्या शताब्दीला आपण सगळेजण असावेत. या गोड अशा कार्यक्रमाला आपल्या जिल्ह्याचे, अहिल्यानगर जिल्ह्याचे सर्व आणि सर्वांची काळजीवाहक आदरणीय डॉक्टर पंकज आसिया हे सर्व जिल्ह्याची आई आहेत, माता आहेत. त्यांना सर्वांची काळजी घ्यावी लागते, अशी मोठी जबाबदारी आहे त्यांच्याकडे. आणि अहिल्यानगर तालुक्याचे उमदा नेतृत्व आदरणीय पूज्य आमदार संग्राम भैया जगताप यांच्यामुळं अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शांती आहे आणि सर्व सुखाने नांदतात. अभयदान आहे सर्वांना, भयमुक्त राहतात असं त्यांचं पवित्र कार्य आहे, मोठं कार्य आहे. आणि ते कार्यक्रमाला नेहमी उपस्थित राहतात. कार्यक्रम आपल्या मतदारसंघातला असो अथवा दुसऱ्याच्या मतदारसंघातला असो, तरी पण ते उपस्थित राहतात आवर्जून. ही त्यांची एक खूबी आहे, कौशल्य आहे. आणि या कार्यक्रमाचे प्रमुख प्रवक्ते आदरणीय पूज्य माननीय डॉक्टर संजय कळमकर आणि पत्रकार संघाचे सर्व आदरणीय पूज्य विठ्ठल लांडगे साहेब हेही आवर्जून उपस्थित आहेत. आणि विशेष म्हणजे श्री संत निळोबाराय संस्थानचे अध्यक्ष हेही आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत. अण्णांचं खरोखरच परम भाग्य आहे. तुमच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने निळोबाराय संस्थानचे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत, म्हणजे त्यांच्या रूपाने प्रत्यक्षात निळोबारायच या ठिकाणी उपस्थित आहेत. मीही तारकेश्वर गडावून आलोय,
गुरुवर्य नारायण महाराजांचा आशीर्वाद घेऊन आलोय. महाभारतामध्ये पांडव हे 5 भाऊ होते. धर्म, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव. त्या तुलनेत जर अण्णांची घरची परिस्थिती बघितली आपण तर ते सुद्धा 5 भाऊ होते. महाभारतातही 5 भाऊ आणि तुम्ही देखील 5 भाऊ. पण तुम्ही महाभारतासारखे वागले नाही, राहिले नाही. तुम्ही रामायण केलं जीवनामध्ये. रामायण माणसाला खूप आवडतं, पण वर्तन माणसाचं महाभारतासारखं असतं. परंतु अण्णांनी आपल्या जीवनामध्ये समाज जोडला, माणसाचे मन जोडले. एवढा समाज एकत्र करणं, समाज ही सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे आणि ही समाज संपत्ती अण्णांनी आपल्या जीवनामध्ये कमवली. पैसा अमाप जरी असला, माणूसच जर जवळ नसेल तर ते पैशाला काही किंमत नाही. किंमत ही समाजाला आहे, माणुसकीला आहे. आणि अण्णांचं जीवन अतिशय पवित्र आहे, स्वज्वळ आहे. आणि त्यांना असं चांगलं काम करण्यासाठी उभारी देणाऱ्या, दिलासा देणाऱ्या आदरणीय मातोश्री कौशल्याबाई यांचंही कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि खरोखर आदरणीय पूज्य जिल्हाधिकारी साहेबांचे निकटवर्ती, विश्वासू आणि त्यांच्या हाताजवळचे आदरणीय सुरेश आघाव हे नात्याने त्यांचे जावई आहेत, परंतु सर्व काळजी मुलासारखी ते घेतात. नातं जरी जावायचं असलं तरी सर्व मुलासारखं त्यांचं व्यवहार आहे. आणि खरोखर आपले जे उभय पुत्ररत्न आहेत, आदरणीय सत्यवान दैफळे, बाळासाहेब सत्यवान दैफळे, तांदळी परिवार, आघाव परिवार आणि सर्व आपण आप्तेष्ट चिंतक या ठिकाणी उपस्थित आहात. आपल्या सर्वांना बघून आदरणीय सत्यवान केरू साहेबांचे, गुरुजींचे अंतःकरण भरून आलेले आहे. आणि असं त्यांचं नाव सत्यवान आहे. सत्य माणसाला भीती नसते. सत्य माणूस कोणालाच घाबरत नाही. लबाड माणूस, खोटा माणूस नेहमी घाबरत असतो. आणि लबाड माणूस कोणाला जरी घाबरला नाही तर तो त्याला घाबरत असतो. त्याचं काळीज असं धडधड धडधड करत असतं. मला सुद्धा कोणाची भीती वाटत नाही. परमेश्वराची लीला आहे. मला एक कोणाचीच भीती वाटत नाही. का बरं? कारण मलाच कोणी भेट नाही, म्हणून मला सुद्धा कोणाची भीती वाटत नाही. माझी परमेश्वराला एवढीच प्रार्थना आहे की मला कोणी भिवू नये, म्हणजे मला भीती राहणार नाही. स्वागत करूया सन्माननीय ज्येष्ठ साहित्यिक आदरणीय डॉक्टर संजय कळमकर साहेब. ज्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आपण या ठिकाणी उपस्थित आहोत असे आदरणीय सत्यवानजी केरू दहिफळे, त्यांच्या अर्धांगिनी या कार्यक्रमाला आत्ताच आपल्याला सर्वांना आणि दहिफळे कुटुंबियांना आशीर्वाद दिले असे हबप आदिनाथ महाराज शास्त्री आमदार साहेब या ठिकाणी बोलून गेले. माननीय जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनीही शुभेच्छा या ठिकाणी दिल्या. विठ्ठलराव लांडगे व्यासपीठावर आहेत, इतर सर्व आदरणीय विचारपीठ आणि दहिफळे सरांचे जावई सुरेशजी आघाव ज्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी घडवून आणला. खरं म्हणजे त्यामध्ये 2 हेतू असावेत. आपल्या आईवडिलांची सेवा करण्याचंही त्यांना पुण्य मिळालं, कृतज्ञता मनामध्ये व्यक्त झाली. आणि दुसरी गोष्ट, सासू सासऱ्यांची सेवा केल्यावर घरामध्ये सुद्धा चांगला सन्मान राहतो. आपल्या किती जणांना हा अनुभव आहे मला माहीत नाही, पण सासू सासऱ्याला नेहमी चांगलं म्हणा, स्तुती करा, म्हणजे घरातही आपल्याला चांगले दिवस येतात. आगाऊ साहेबांचं निश्चित त्या बाबतीमध्ये कौतुक
करावं लागेल. आणि त्या निमित्तानं एक महाभारत नावाचा सुंदर ग्रंथ दैफळे साहेबांच्या लेखणीतून आपल्याला या ठिकाणी मिळाला. मला वाटतं दुसरी आवृत्ती त्याची आहे. महाभारत हा विषय असा आहे की काही लोक महाभारत घरात पुस्तक आणलं तरी घाबरतात की आपल्या घरात महाभारत सुरू होईल, म्हणजे भांडणं सुरू होतील. मुळात ते प्रत्येकाच्या घरात छोट्या मोठ्या स्वरूपामध्ये असतं. काही भिंतीवर महाभारताचं चित्र असतं, कृष्ण बसलेला आहे, अर्जुन बसलेला आहे. आणि मग काही जण असं सांगतात की हे चित्र तुम्ही लावू नका, घरात महाभारत सुरू होईल, पण त्याचा अर्थ वेगळा आहे. श्रीकृष्ण अर्जुनाला याची जाणीव करून देतो की भावना आणि कर्तव्य यामध्ये कर्तव्य श्रेष्ठ असतं. म्हणून त्या भिंतीवरच्या चित्रातून ते प्रतीत होतं की आपण कर्तव्याला आधी जागा द्या, भावनेला दुसऱ्यांदा जागा द्या. द्रौपदी नाव ठेवायला सुद्धा काही लोक घाबरतात. महाभारत सोपं नाही. त्यात तुम्ही ते जुन्या काळी पाहिलं, त्या जुन्या टीव्हीवर आमच्या वहिनींनी आता सांगितलं, तो अँटेना असायचा, ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही असायचा, तो सुरुवातीला आलेला. त्याच्या आधी फक्त रेडिओ होता. जुन्या लोकांना आठवत असेल, गळ्यामध्ये रेडिओ लटकवून लोक फिरायचे गावात. मनोरंजनाचं तेवढंच साधन होतं. म्हणजे हुंड्यामध्ये सुद्धा रेडिओ द्यायचे. म्हणजे नवरदेव सांगायचा मला हुंड्यात रेडिओ आला. म्हणजे त्या काळामध्ये लग्न झाल्यावर 2 रेडिओ घरामध्ये यायचे. एकाला बंद करायची सोय होती, दुसरा बंदच होत नव्हता, पण तरी आम्हाला रेडिओ शिवाय जमत नव्हतं. पण नंतर हे टीव्ही आलं. ते ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही म्हणजे मोठी मजेची गोष्ट होती. मला आठवतं, मी सुद्धा लहान त्या काळामध्ये होतो. आणि तो पहिला टीव्ही ज्यावेळेस समोर आला, अँटेना वगैरे वर लावला, आणि मगाशी सांगितलं चित्र कधी स्थिर नसायचं. त्यावेळेस 2च चॅनल होते, एक सह्याद्री आणि दुसरा DD नॅशनल. आणि विठ्ठलराव त्यावेळेस भ्रष्टाचाराच्या बातम्या नसायच्या चॅनलवर. त्याचं कारण भ्रष्टाचार नव्हता असं नाही, चॅनल सरकारी होतं, त्यामुळं सांगायला अडचण असायची. आता खाजगी असल्यामुळे उद्या होणारा आजच सांगतात, ब्रेकिंग न्यूज आहे. मग मला आठवतं, संध्याकाळी सगळे शेतातून आले की ओसरीवर बसायचे, चहा प्यायला कपबशान असायच्या, थाळ्या असायच्या. थाळ्यामध्ये चहा प्यायचे आणि त्या ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीचं शटर उघडायचे. एवढं मोठं खोकं असायचं. मग ते शटर उघडलं की तो टीव्ही सुरू व्हायचा. मग 7 वाजता त्या बाई यायच्या बातम्या द्यायला. तुम्हाला आठवत असेल, 7 वाजता सह्याद्री चॅनलवर बातम्या द्यायला बाई यायच्या. त्यांचा चेहराही असा सरकारी होता, म्हणजे जेवढा पगार तसा चेहरा. ते काही जास्त हालत वगैरे नसायचं. आणि ते मेकअप करत नसायच्या. त्याचं कारण टीव्ही ब्लॅक अँड व्हाईट होता. म्हणजे ते मेकअप करून सुद्धा उपयोग नसायचं, ते उलट जास्त पटपटीत दिसायचं. आता कलरमुळे तुम्ही पाहता, म्हणजे आता त्या निवेदिकेचा मेकअप वेगळा, त्या टीव्हीतले रंग वेगळे, म्हणजे पाहणाऱ्याचे डोळे पांढरे होतात असं सगळं. पण त्या काळी असं शांतपणे त्या बाई यायच्या. आनंदाची बातमी तसाच चेहरा, दुःखाची बातमी तसाच चेहरा. मग पाहणारे सुद्धा तशाच चेहऱ्यानं पाहिजे. काही कोणाला घाई नसायची, गोंधळ नाही. चॅनल बदलायला हातामध्ये रिमोट नाही, जे दाखवाल ते आम्ही पाहतो. शेतकऱ्यांसाठी एक कार्यक्रम होता त्यावेळेस, आमची माती आमची, चांगला कार्यक्रम होता. आता जर तो सुरू करायचं ठरवलं तर नाव बदलावं लागेल. आमची माणसाने त्यांची झालेली माती. हळूहळू ती मातीच होत. आणि तो टीव्ही स्थिर नसायचा, हलायचा. म्हणजे त्यात कधी लाटा उसळायच्या, कधी मुंग्या यायच्या. म्हणजे आता तुमचं नाही, पण माझं तर स्पष्ट मतच आहे, आमच्या जुन्या लोकांच्या काही मुंड्या ज्या हलायच्या ना, त्याचं ते कारण असावं. चित्र ॲडजस्ट करण्यासाठी ते असे हलवत असावे. आता हलत नाही, कारण चित्र स्थिर आहे. आणि मग ती मालिका असायची, महाभारत वगैरे रविवारी असायची, सकाळी 9 ते 10. सगळं गाव सामसूम. ज्याच्या घरात टीव्ही, तुम्हाला सांगतो, आमच्या गावात तर एक आजीबाई गुदबत्त्या लावायच्या टीव्हीला. मालिका सुरू झाली की आता अर्जुन वगैरे येतील, सगळे देवाचे रूप वगैरे. आणि मग सगळं गाव सामसूम, ज्याच्या घरात टीव्ही तिथं प्रचंड गर्दी. आणि मला एक योजना केलेली आठवते की एकाला दरवाजात उभं करायचे, वर एकाला बांबू घेऊन उभं करायचे अँटेनाला. चित्र जर जास्त हलायला लागलं, म्हणजे समजा अर्जुनानं सोडलेला बाण जर फारच वाकडा तिकडा झाला, तर ते सगळे प्रेक्षक ओढायचे मोठ्या. आणि ते दरवाजातल्याला सांगायचे, त्याला सांगते फिरव. मग तो मोठ्यानं ओढायचं, ते बांबून फिरवते, ते गाड्या ॲडजस्ट करायचं, ते फिरव फिरव फिरव, झालं का रे स्थिर, झालं का रे स्थिर. चित्र स्थिर व्हायचं तोपर्यंत मालिका संपलेली असायची.
म्हणजे सलग मालिका सुद्धा जुन्या लोकांना पाहता येत नव्हती. आणि अशा काळामध्ये तुमचं कौतुक केलं पाहिजे की कशी एकाग्रता तुम्हाला त्या ठिकाणी लाभली. आणि महाभारत ते ऐकून तुम्ही सगळं महाभारत लिहिलं, यामध्ये आमच्या आईचा सुद्धा फार मोठा वाटा आहे की त्यांनी तुम्हाला महाभारत लिहायला संधी दिली. नाहीतर काही महाभारत घरातच सुरू असते, पण ते आता स्वतः बीपीएड असल्यामुळं वय 75 आहे, पण दिसत नाही ते 75चे, अजून ते असे कणखर आहेत. आणि ते लिहिणं, ते वागणं, बोलणं इतकं सगळं हे आहे की आईने असं समजून घेतलं की आपण आता शांत राहिलेलं बरं आहे, कारण दोघांपैकी दोघांनाही फार तडक्यानं वागण्यात मजा नसते. मग त्यांनी ते महाभारत लिहिलं, ते पाहून लिहिलं. म्हणजे व्यासांनी लिहिलेलं वेगळं, त्यात बी.आर. चोप्रांनी दाखवलेलं वेगळं, आणि आपल्याला समजावं म्हणून सरळ ओघवत्या प्रवाही भाषेमध्ये तुम्ही लिहिलेलं वेगळं. गोष्टच आहे, सुंदर गोष्ट आहे. महाभारताचं वैशिष्ट्य आहे की गोष्ट कुठून सुरू करावी हा प्रश्न आहे. रामायण सुरू करता येतं, रामायण छोटा आहे, राम, सीता, लक्ष्मण वगैरे 3-4 पात्र आहे. महाभारत म्हणजे तुम्हाला सांगतो, महाभारतात शिरायचं म्हणजे ते वडाचं अरण्य आहे. किती पारंब्या, किती खोडं, किती पात्र. विदुर आहे, धृतराष्ट्र आहे, गांधारी आहे, दुर्योधन आहे, कर्ण आहे, अर्जुन, सहदेव, नकुल, भीम, विदुर, काय काय सगळं वेगळं. त्यात गांधारी आहे की माझ्या पतीलाच जग दिसत नाही तर मी तरी कशाला पाहायचं नाही, म्हणून तिनं सुद्धा डोळ्यावर पट्टी बांधली. आणि महाभारत जिवंत का आहे? कारण ते सगळे पात्र आजही आपल्या समाजामध्ये जिवंत आहेत. तुम्ही पुण्यातलं प्रकरण जर ऐकलं तर ती बिचारी जिनं आत्महत्या केली ती द्रौपदी आहे. तिचा नवरा धृतराष्ट्र आहे, तो दुर्योधन आहे, आणि बाकी हे तर आहेत. म्हणजे सासूनं डोळ्यावर पट्टीच बांधलेली गांधारी सासू. हे पात्र सगळे आपल्यामध्ये आहेत. ज्यावेळेस आपल्या मनात वाईट विचार येतो याचा अर्थ आपल्या मनात दुर्योधन जागा झाला. आणि हे सगळे, या सगळ्याचं वैशिष्ट्य वेगवेगळं आहे. शकुनी मामा सुद्धा आहे, जुगार चालू आहे जोरात. फक्त आता अगदीच घरदारं लावत नाही, आता तो बिंगो तर लावतात. आता नवीन आधुनिक ते मोबाईलवर बिंगो सुरू झाला, म्हणजे ते शकुनी मामाच आहेत खेळणारे. फक्त दिसत नाही, जमिनी जातात, लाखो रुपये जातात, तरुण उद्ध्वस्त होत गेले. म्हणजे महाभारताचे सगळे प्रतीक याच्यामध्ये आहे. तुम्हाला सांगतो महाभारताचा जन्म कसा झाला. 18 या अंकाला महाभारतात फार महत्व आहे. म्हणजे युद्ध चाललं 18 दिवस. तुमचा तर अभ्यास आहे, महाभारताला सगळं माहित आहे. युद्ध चाललं 18 दिवस, लिहिलं गेलं 18 प्रकरणामध्ये. सैन्य किती होतं युद्धामध्ये? 18 लक्ष होऊन. गीतेचे अध्याय किती आहेत? 18 आहेत. या 18 अंकाला महाभारतात फार महत्व आहे. मग ज्यावेळेस ते युद्ध झालं, मग युधिष्ठिराला असं वाटलं की आपला इतका मोठा विजय झाला की कोणीतरी लिहिलं पाहिजे. त्यावेळेस तर काय वृत्तपत्र नव्हते, नाही तर ते विठ्ठलरावांकडे झालं असतं पहिलं संपादकीय. कारण ते फार युद्धाचं सगळं लिहितात. कोण बळी पडेल दुसऱ्या दिवशी सांगता येत नाही का. त्यामुळे ते सकाळी फिरायला बाहेर पडत नाही, नाही तर खरं नाही काही. तर त्यांचं महाभारतच व्हायचं. आणि मग युधिष्ठिराला कोण भेटले? व्यास. व्यास पांडवांच्याच विचाराचे होते. ते म्हटले असं असं एवढं आम्ही पराक्रम केला, 18 दिवस युद्ध झालं, तुम्ही त्याचं वर्णन लिहा. मग त्यांनी 18 दिवसाच्या युद्धाचं वर्णन लिहिलं. 8,800 श्लोक त्याचे झाले. 8,800. पण नंतर ते हस्तलिखित होतं. असे आमचे मनोज साहेबांसारखे काय नव्हते प्रेसवाले छापायला, हस्तलिखित होतं. मग ते 4 दिवसात त्यांनी पाठवून दिलं याला त्याला वाचायला. त्यामध्ये वैशंपायन नावाच्या एकाकडं ते हस्तलिखित होतं. आणि त्यांच्या पुढच्या पिढीचा जो नातू आहे, 150-200 वर्षानंतर जो नातू जन्माला आला, त्याला असं वाटलं की नेमकं आपल्या पूर्वजांनी काय पराक्रम केला हे आपल्याला माहीत नाही. आता आपल्याला कागदोपत्री असल्यामुळं खापर पंजोबांचं नाव माहीत असेल, पण त्यांचे पराक्रम माहीत नाहीत. आणि ते माहीत नसलेले कधी कधी बरे असतात. परंतु तो जन्मोजय नावाचा, म्हणजे ते 8,800 श्लोकांचं जे महाभारत सुरुवातीला लिहिलं त्याचं नाव होतं जय. जय म्हणजे विजय झाला. पण तो जन्मोजय असं म्हटलं त्या वैशंपायनला, आमच्या पूर्वजांनी नेमका काय पराक्रम केलाय मला सांग. मग ते युद्धाचं सांगता सांगता कौरव कोण, पांडव कोण, ते 100 कौरव कसे निर्माण झाले गांधारीकडून, मग द्रौपदीचं काय, कुंतीचं काय, कर्ण कोण होता, असं ते सगळं सांगत सांगत गेल्यानंतर
त्या ठिकाणी वैशंपायननं सांगितल्यानंतर जो नवीन ग्रंथ झाला ते 24,000 श्लोक त्याचे तयार झाले आणि त्याला त्यांनी नाव दिलं भारत. म्हणजे पहिला 8,800चं जे सुधारित आवृत्ती भारत. मग नंतर एका ऋषीमुनींनी 12 वर्षाचा यज्ञ ठेवला, 12 वर्षाचा, आणि मग त्या यज्ञाला भारतवर्षातले सगळे लोक एकत्र जमले आणि एकत्र जमल्यानंतर त्यावेळेस मोबाईल नव्हते, टी व्ही नव्हते, काय नव्हतं. मग काय म्हणतात ते 18 दिवस युद्ध झालं, बुवा काय काय त्यात झालं. मग एक एक जण सांगायला लागला, जसं आपल्याकडे नाही का लग्नात आल्यावर एकत्र बातम्या सांगतात, जागरणाला रात्रभर एकत्र आल्यानंतर एखादी घटना किती मोठी होते. मग भारतवर्षातले ते सगळे एकत्र आले, प्रत्येक जण हे ते सांगायला लागला आणि 1,00,000 श्लोकाचं महाभारत तयार झालं. म्हणजे पहिलं जय, दुसरं भारत आणि 1,00,000 श्लोकाचं महाभारत. आणि प्रत्येकाला परवानगी, कोणीही त्यामध्ये काही श्लोक टाकायला. म्हणजे हा श्लोक दुसऱ्या पुस्तकात नाही, दुसरा श्लोक या पुस्तकात नाही. आणि मग नंतर तज्ञांनी एकत्रित येऊन महाभारत नेमकं काय त्याचं सुधारित रूप तयार केलं. महाभारत आपल्याला खूप शिकवतं. म्हणून तुम्ही जे लिहिलंय ते अतिशय रसाळ आणि गोष्टीच्या भाषेमध्ये आहे. संस्कृत भाषेत आपण वाचू शकत नाही इतके श्लोक. महाराज आता संस्कृतचा विषयच नाही. म्हणजे माणसं पुस्तकात जोड शब्द आला तरी पुढचं सोडून देतात वाचायचं. त्यांना वाटतं हे पाहिलेलं बरं आहे ना, हे सगळं वाचण्यापेक्षा ऐकतं दिसतंय. म्हणजे डोळ्याकडून मेंदूपर्यंत जाण्यापेक्षा कानाकडून जाणं आता सुलभ झालेलं आहे. म्हणून कुणाकडे पुस्तकं नाही, पुस्तकं नसलेलीच माणसं आहे. म्हणजे आता हे जे पुस्तकं नसलेले घरं आहेत हे फक्त सुशिक्षित घरं आहेत, त्यांना सुसंस्कृत म्हणता येणार. हे फक्त सुशिक्षित आहे. पण पुस्तकं ठेवायला काय अडचण आहे, ठेवा ना, महाभारत ठेवा घरात, काही भांडणं होत नाही. तसं चालूच असतं ना आपलं. निदान ते कोणी वाचत बसलं तर कमी तरी होईल महाभारत. ते महाभारत ठेवा, भगवद्गीता ठेवा, वेगवेगळे ग्रंथ ठेवा. हे घरामध्ये पाहिजे. लहान मुलावर संस्कार करणारी पुस्तकं पाहिजे. आम्ही घरात पुस्तकं ठेवत नाही, काय अडचण आहे, ठीक आहे आपण नाही वाचत, लहान मुलांना वाचू द्या. तुम्ही वकिलांचं चेंबर पाहिलं का, किती पुस्तकं असतात. ते काय सगळे त्यांनी वाचलेले असतात का. पण ते पाहणाऱ्याला काय वाटतं, माणूस हुशार आहे, आपल्याला जामीन मिळण्याची दाट शक्यता आहे. आता मिळतो की नाही तो पुढचा विषय आहे. पण निदान घरात पुस्तकं असल्यावर येणारा माणूस तर म्हणेल हुशार आहे, आपण कशावर आपल्याला माहीत आहे. पण निदान ते लहान पोरगं मोबाईल सोडून एखादं पुस्तक घेईल, वाचत बसेल. हे महाभारत लिहिण्याचं धारिष्ट अतिशय प्रवाही आणि रसाळ भाषेमध्ये तुम्ही जे गेलं ते अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून महाभारत काय शिकवतं, जगण्याचे अंग शिकवतं, कसं जगावं. आणि महाभारत हा अक्षरशः सुडाचा प्रवास आहे. सगळे एकमेकाची सूड घेत आहे. म्हणजे द्रौपदीच्या 5 मुलांचं वध केलं त्या अश्वत्थाम्यानं. शोक करायचं बाजूला राहिलं. द्रौपदी त्या अश्वत्थाम्याला म्हटली, ज्यानं माझ्या 5 मुलांना ठार केलं त्याला एकदा भेटू दे, तो ठार झाल्याशिवाय मी जेवणार नाही. सगळ्यांच्या मनामध्ये सूड होता, कौरवांच्या मनात सूड. आणि मला वाटतं तेच सध्या सुरू आहे. जुगार खेळले, सगळं हरले. मग कृष्ण गेले. श्रीकृष्ण तसं फार उशिरा एंट्री आहे त्या महाभारतामध्ये श्रीकृष्णाची. मग उशिरा ते आले. ते कौरवांना समजावून सांगायला गेले की बाबांनो, निदान 5 पांडव आहेत, 5 पांडवांना 5 गावं तरी द्या. सगळं राज्य नाही दिलं तर 5 गावं तरी द्या. कौरव म्हटला, एक सुईच्या टोका एवढी जमीन सुद्धा देणार. म्हणजे त्यावेळेस सुद्धा प्लॉटिंगला किती महत्व होतं. आज सुद्धा तसंच आहे. म्हणजे ते जे प्लॉटिंगचा विषय आहे, जमिनीची खरेदी विक्री आहे, हे महाभारत त्याच्यावरूनच घडतंय. एक द्रौपदी आणि दुसरं प्लॉटिंग या भारतामध्ये. म्हणजे म्हणायला भारत आहे पण सगळीकडे महाभारत आहे. आणि ते आपल्या आजूबाजूला चालू आहे. आपणही त्यातले काही पात्र आहोत, नाही का. बांध करणारे दुःशासन आहे लोक, नाही कसं म्हणतात. हे सगळे पात्र आपल्या मनात आहे. म्हणून महाभारत आजही जिवंत आहे. आणि महाभारत काय शिकवतं, ते द्रौपदी पणाला पण लागला, ती जिंकून आली आणि कुंती होती पाठमोरी. मग अर्जुनानं त्याला सांगितलं, त्यांची एक सवय होती मुलांची, अतिशय नम्र होते ते म्हटले की माते मी भिक्षा आणली. ते भिक्षाच म्हणायचे काय आणलं तर. आणि कुंतीनं मागं न पाहता काय सांगितलं, 5 जणात वाटून घ्या. मग आदेश आल्यामुळे द्रौपदीचं लग्न 5 भावांनाशी करावं लागलं. म्हणजे मागं पाहिलं असतं तर महाभारत घडलंच नसतं. म्हणून आपण मागं पाहायला पाहिजे. आणि मध्ये आयुष्यामध्ये सुद्धा सिंहावलोकन केलं पाहिजे की आपल्या मागं काय चाललं आहे. म्हणून हे महाभारत जे काही शिकवतं ते आपण अतिशय, मी वाचलं ते, नाही तर तुम्हाला सांगतो महाराज खूप हे जे संतांनी हळूहळू सोप्या भाषेमध्ये सांगितलं, किंवा आपण ग्रंथ वाचून जे रसाळ प्रवचन करता ते तरी लोकांनी ऐकलं पाहिजे ना. आपण कसा धर्म टिकायचा नाही. मग आता साहेबांनी सासू सासरे असून सेवा केली. तुम्हाला खरं सांगतो महाराज, समाजामध्ये असं आहे, लोक फसवतात, तुम्हाला सुद्धा फसवतात. दरवर्षी दिल्लीला जाणारे माणसं आहे. माझे 1-2 मित्र आहेत, आई बापाला सांभाळत नाहीत, दरवर्षी जातात. त्यांना मी सांगितलं की बाबा एका दिवशी विठ्ठल त्याच्या पायाखालची वीट काढून तुमच्या डोक्यात घाल.
तो सांगेल तुझा विठ्ठल घरात आहे, त्याला सोडून तू इकडं कुठं निघाला दिंडी आहे. नुसता धर्म पाळायचा, धर्मांधता आहे. आम्हाला आमच्या धर्मामध्ये अशी सवय लागली, उत्सवाची सवय लागली. उत्सव 10वीचे पेपर सुरू होते आणि जागरण होतं आमच्या गावात. मी त्याला सांगितलं बाबा स्पीकर लावू नको, आपले गोरगरिबाचे मुलं आहेत, अभ्यास करतायत, करू दे. तो म्हटला नाही लावणार. म्हटलं का? ते देवापर्यंत आवाज जात नाही. रात्रभर जागरण सुरू. म्हणजे आमच्या धर्मामध्ये आमच्याच हिताचं आम्ही काही करत नाही का, याचा नव्यानं विचार करण्याची वेळ आली आहे. म्हणून आपण नुसतं धर्म म्हणून आमच्या श्रद्धेय महाराजांना फसवता का? धर्माच्या नावाखाली काही वेगळं वागता का? महाभारत हे शिकवतं. म्हणून मला वाटतं दुसरं एक महाभारत आपल्याला का आवडलं असावं. आपण पोलीस पाटील होते आणि पोलीस पाटलाला कुठं भांडणं चालले, कोण कोणाचा खून करते नाही, मग त्यांना महाभारत त्यामुळे आवडलं असेल. तुम्ही त्या काळात जर पोलीस पाटील असते ना हस्तिनापुरामध्ये, तुम्ही सगळे कौरव वगैरे अटक करून टाकले असते. म्हणजे ती सुद्धा त्यांची दृष्टी त्यांच्यामध्ये होती. पण आता त्यांनी हे छान आपल्या हाती पुस्तक दिलंय. त्यांच्या जावई बापूंनी त्याची सुंदर आवृत्ती आपल्या हातामध्ये दिली. ती सर्वांनी वाचावी. अतिशय रंजक आहे महाभारत, अतिशय आनंदी आणि रंजक आहे, मनोरंजक आहे. ते वाचल्यानंतर काही जीवनाचे मूल्य सुद्धा आपल्याला समजतात. आणि आता 75 वर्ष आपले झाले, आपण अतिशय आनंदी दिसताय. माणूस जसं माणसाचं वय होत जाईल, आमच्याकडे अडचण निर्माण झाली आहे. माणसाला असं वाटतं माझ्याकडे आता घरचे दुर्लक्ष करायला लागले. तसं काही नसतं. आपल्याच वागण्यात आपण आता बदल केला पाहिजे. जसं वय होईल बदल केला पाहिजे. खेड्यामध्ये 2 वृद्ध माणसं बसले होते. एक जण दुसऱ्याला असं म्हटलं काय जमाना आला म्हणे, काय झालं? माझी सून मला चहा देताना डोक्यावर पदरच घेत नाही. दुसरा म्हटला मला चहाच देत नाही. तुला पदराचं काही पडलंय का? पाऊस नको ना तू पदराकडे. आता पदर नसलेल्या साड्यात जर यायला लागले तर तुम्हाला काय करायचं ते पदराचं? तुम्हाला चहा मिळणं महत्वाचं आहे. पण जसा काळ बदलला तसं आपण बदललं पाहिजे. आणि तुम्हाला एक सांगतो, जसं वय होईल निसर्ग आपल्या बरोबर असतो, आपल्याला तो साथ देतो. आपल्याला दिसायला कमी लागतं का? निसर्ग तुम्हाला सांगतो तुम्हाला पाहण्यासारखं जगात काही राहिलेलं नाही. तुम्ही हळूहळू दुसरं व्हा. पुन्हा चष्मे घालायचे, ती प्री वेडिंग पाहिजे. वाईट वाटतं का नाही? कशाला पाहता? दिसत नसलं तर काहीतरी दुसरं दिसतंय का? नका लावू ते चष्मे, नका पाहू. जसं वय होत जाईल तसं ऐकायला कमी यायला लागतं. कारण आपल्याविषयी कोणी चांगलं बोललेलं याचा भरोसा राहिलेला नसतो. म्हणून निसर्ग सांगतो तू आता हळूहळू बाहेर हो, एक दिवशी ठार बाहेर हो. तुला जेवढं ऐकू येणार नाही तेवढं तू सुखी राहशील. म्हणून तुम्ही जे सकारात्मक जगायचं लोकांना या ठिकाणी शिकवलंय. आता समजा 80 वर्षाच्या मनुष्याचा गुडघा दुखायला लागला. आता तुम्ही 80 वर्षात झाल्यावर दुखणारच ना तुमचं. तुम्ही त्या गुडघ्याविषयी वाईट बोलायला नको, कुरकुर करायला नको. तो कुरकुर करायला लागला, तुम्ही कुरकुर करायला नको. 80 वर्षाच्या गुडघ्यावर तुम्हाला साथ दिली, कुठे घेऊन तो तुम्हाला फिरला. उलट तुम्ही त्या गुडघ्याचे आभार मानले पाहिजे. एखादा छोटासा हार करून त्याला घातला पाहिजे की बाबा तू 80 वर्ष मला साथ दिली, जाऊ दे, कुरकुर करू दे. आज 40 वर्षाचं दुखायला लागलं तर अडचण आहे. पण हे सकारात्मक पाहण्याची जी दृष्टी आहे ते रामायण देतं, महाभारत देतं, या सगळ्या गोष्टी देतात. आणि आपण जुन्या काळी सुद्धा एवढ्या अडचणीच्या ठिकाणी लाईट गेल्यानंतर सुद्धा दुसऱ्या गावात जाऊन पुन्हा तो एपिसोड कुठं दिसेल याची काळजी घेऊन आपण जे लिहिलं ते मला वाटतं या समाजामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा प्रवाह, अतिशय रसाळ प्रवाही ओघवत्या सर्वांना समजेल अशा भाषेमध्ये आपण महाभारत लिहिलं. आज 75 निमित्त आपला या ठिकाणी सत्कार होतोय. आता 1 जूनला आपला वाढदिवस आला. आता साहेबांनी सांगितलं की देशामध्ये अनेकांचे ते वाढदिवस आहे. कारण पूर्वी पालक शाळेत जायचे, त्यांना मुलगा कधी जन्मला माहीत नसायचा. गुरुजी विचारायचे कधी जन्मला, ते म्हणायचे पोळ्याच्या आदल्या दिवशी, दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी. तारीख माहीत नसायची. मग 6 वर्षाचा कसा, तर गुरुजी म्हणायचे मग डावा हात तू वर कर. मग तो जर कानाला लागला तर समजायचे हा 6 वर्षात झाला. शेंडीपर्यंत आला तर 4 वर्षाचा. तर असं ते पूर्वीचे पॅरामीटर होते. त्यामुळं गुरुजींनी सर्वांची तारीख 1 जून करून टाकली. आणि हे गुरुजींच्या लेखणीचा पराक्रम आहे की आज बहुसंख्यांचे वाढदिवस आहे. खरे वाढदिवस कधी असतील ते सांगता येत नाही. पण त्या निमित्तानं आपल्या 75 निमित्तानं आपल्या जावई बापूंनी आपल्या मुलीनं अत्यंत देखणा हा कार्यक्रम घडून आणला. आणि महाराज मला खात्री आहे की ज्येष्ठ लोकांचे असे कार्यक्रम ज्यावेळेस होतात, आमदार साहेब म्हटल्याप्रमाणे तुमचं आयुष्य निश्चितपणे वाढतं. म्हणून आपल्या घरात सुद्धा जर कोणी ज्येष्ठ असतील, त्यांचं किती वय झालं माहीत असेल, एवढे कार्यक्रम जरी केले नाही, घरामध्ये त्यांचं पूजन करा, त्यांचे पाय धुवा, त्यांना कुंकुम तिलक लावा, त्यांचं 2-3 वर्षांना आयुष्य वाढेल. आपण हे सर्वांनी केलं पाहिजे. या कार्यक्रमाचं तेच फलित आहे. म्हणून मी पुन्हा एकदा आपणा सर्वांच्या वतीनं श्री सत्यवान दहिफळे साहेबांना मनपूर्वक या ठिकाणी दीर्घायू होण्यासाठी शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.